हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एकच मराठी वाक्य घेऊन त्या मराठी वाक्याचे वेगवेगळ्या काळामध्ये इंग्रजी ट्रान्सलेशन केलेले होते आणि हे ट्रान्सलेशन इंग्रजीतील त्याच्या रचनेनुसारच केलेले आहे. त्यामुळे इंग्रजीतील जे काळ आहेत ते तुमच्या सहज लक्षात आले असतील. पण ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा, त्यामुळे तुम्हाला इंग्रजीतील सर्व काळ समजण्यास मदत होईल. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठीतील वेगवेगळ्या काळातील वाक्य घेतलेली आहेत आणि मग त्या मराठी वाक्यांचे आपण इंग्रजीमध्ये त्याच्या इंग्रजीतील रचनेनुसार ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आता इथे बघा, मी इथे एक फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे. मी माझा फोन आणायला विसरलो. तर सर्वात आधी आपण काय करत असतो की त्या मराठी वाक्याचा आपल्याला काळ ओळखता आला पाहिजे. आता त्यासाठी आपण काय करत असतो की शेवटचे जे क्रियापद असते ते बघत असतो. आता इथे बघा, विसरलो म्हणजेच याचा अर्थ काय, मी माझा फोन आणायला विसरलो, म्हणजेच हा झाला भूतकाळ. म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे मराठी सेंटेन्स ते आहे साध्या भूतकाळातलं. मग आता साध्या भूतकाळामध्ये इंग्रजीमध्ये रचना कशी असते ते सुरुवातीला आपण लिहून घेऊ. त्यामुळे तुम्हाला मग हे मराठीतलं वाक्य इंग्रजीत करण्यात अगदी सोपं जातं. तर सर्वात आधी आपण जेव्हा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करतो तेव्हा सर्वात आधी आपण घेत असतो सब्जेक्ट, ज्याला आपण म्हणत असतो मराठीमध्ये कर्ता. त्यानंतर आपण भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप घेत असतो, म्हणजेच शॉर्टमध्ये इथे V2 फॉर्म किंवा पास्ट फॉर्म. V हे वर्बसाठी असते, म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप आपल्याला घ्यायचे असते. आणि सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीत म्हणत असतो कर्म. म्हणजे साध्या भूतकाळामध्ये रचना इंग्रजीमध्ये अशा प्रकारे असते. मग आता ही जर रचना तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही हे जे वाक्य आहे ते सहजपणे इंग्रजीत ट्रान्सलेशन करू शकाल. मग आता बघा, याच्यानुसार आपण बघू. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, मी. मग मीसाठी आपण इंग्रजीत काय वापरत असतो, आय म्हणजेच मी. त्यानंतर आता क्रियापदाचे दुसरे रूप आपल्याला घ्यायचे आहे. मग तुमच्या इथे लक्षात आलेलं असेल की इथे दोन क्रियापद आलेले आहेत. एक आणायला म्हणजेच मूळ क्रियापद आणणे, त्यासाठी आपण ब्रिंग हा शब्द इंग्रजीत वापरतो. आणि विसरलो म्हणजेच मूळ क्रियापद आहे विसरणे, त्यासाठी आपण इंग्रजीत फॉरगेट हा शब्द वापरत असतो. मग आता या दोन्हींपैकी कोणतं तुम्हाला V2 फॉर्म घ्यायचा आहे कोणत्या क्रियापदाचा, तर हे जे शेवटी क्रियापद असते त्या क्रियापदाचा आपल्याला V2 फॉर्म घ्यायचा असतो. मग फॉरगेट हे मूळ क्रियापद आहे, मग याचं दुसरं रूप म्हणजेच भूतकाळी रूप आपल्याला घ्यायचं आहे, ते असते फॉरगॉट. बघा, आय फॉरगॉट म्हणजेच काय, मी विसरलो. काय विसरलो, आणायला विसरलो. मग आणणे यासाठी आपण ब्रिंग हा शब्द वापरत असतो. मग त्यासाठी आपण इथे ब्रिंग हे इन्फिनेटिव्ह वापरून ग्रॅमॅटिकल रूलनुसार आपण इथे टू ब्रिंग असं घेणार आहोत, कारण ब्रिंग म्हणजेच काय, आणणे. आय फॉरगॉट टू ब्रिंग, मी आणायला विसरलो, असं झालं हे. मग आता काय विसरलो, ऑब्जेक्ट काय आहे, माझा फोन. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, ब्रिंग माय हे ऑब्जेक्ट आहे, माय फोन म्हणजेच काय, माझा फोन. बघा, अशा प्रकारे स्ट्रक्चर जर तुमच्या लक्षात असलं तर तुम्ही कोणतंही वाक्य, मग कोणत्याही काळातलं वाक्य सहजपणे इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकाल. आय फॉरगॉट टू ब्रिंग माय फोन, मी माझा फोन आणायला विसरलो. आता फोनऐवजी तुम्ही कोणती दुसरी वस्तू आणायला विसरले असाल तर ते फोनऐवजी तुम्ही इथे टाकू शकता. माय लॅपटॉप आणायला विसरलो, तर मग इथे फोनऐवजी तुम्ही लॅपटॉप टाकू शकता. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आम्ही अजूनही त्या घरात राहतो. बघा, बऱ्याच वेळेला हे वाक्य आपण बोलत असतो. एखाद्याने विचारलं कुठे राहत, आपण काय म्हणतो, आम्ही अजूनही त्याच घरात राहतो असं आपण म्हणत असतो. मग आता हा काळ कोणता आहे या वाक्याचा, मराठी वाक्याचा, तर क्रियापद काय आहे, राहतो. आता ता, ती, ते, तो असं क्रियापदाचं शेवटचं जर अक्षर असेल तर तो वर्तमान काळ असतो. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहेच. म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातलं आहे, तर सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. मग आता साध्या वर्तमान काळामध्ये रचना कशी असते ते सुरुवातीला आपण बघूया. ही पण अगदी सोपी रचना आहे. सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घ्यायचा असतो. त्यानंतर वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप घेतात. इथे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे आपण दुसरे रूप घेतले हे लक्षात ठेवायचं आणि वर्तमान काळात आपण क्रियापदाचे पहिले रूप घेतो. मग सर्वात शेवटी इथे सुद्धा आपण काय घेत असतो, ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म. साध्या वर्तमान काळामध्ये इंग्रजीत रचना अशी असते.
मग आता यानुसार आपण याचं ट्रान्सलेशन करू. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? आम्ही. मग आम्हीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये? वी, म्हणजे आम्ही. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्रियापदाचं पहिलं रूप. त्या क्रियापद आहे राहतो, म्हणजेच राहणे हे मूळ क्रियापद आहे. राहण्यासाठी आपण LIV, लिव म्हणजेच राहणे, हा इंग्रजी शब्द वापरतो. म्हणून आपण काय घेणार होतो? वी लिव. पण मग आता इथे अजूनही हा शब्द आहे, हा एक शब्द आहे, म्हणजेच आपण काय करणार आहोत? वी स्टील लिव, आम्ही अजूनही राहतो, म्हणजे तो अर्थपूर्ण त्याचा मिनिंग होईल. म्हणून आपण आधी वी नंतर स्टील लिव अशा प्रकारे घेणार आहोत, म्हणजे आम्ही अजूनही राहतो अशा प्रकारे वी स्टील लिव. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. मग कुठे राहतो? तर त्या घरात, हे ऑब्जेक्ट आहे. त्या घरात किंवा त्या घरामध्ये, म्हणून आपण इथे घेणार आहोत घरामध्ये, म्हणून इन घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण वापरणार आहोत दॅट, इन दॅट. आणि घरासाठी हाऊस. तुम्हाला माहिती असेलच की घरसाठी आपण हाऊस हा शब्द वापरत असतो. म्हणजे हे वाक्य कशा प्रकारे झालं? वी स्टील लिव इन दॅट हाऊस, आम्ही अजूनही त्या घरात राहतो अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तो मुंबईला गेलेला आहे, किंवा इथे मुंबईऐवजी तो पुण्याला गेलेला आहे, तो जळगावला गेलेला आहे, कोणतंही सिटी असू शकतं. मग आता सर्वात आधी हे वाक्य कोणत्या काळातलं आहे ते बघायचं. बघा आता, आहे हा शब्द इथे आलेला आहे, म्हणजेच अर्थातच हे वर्तमान काळातलं वाक्य आहे. आणि काय दिलेलं आहे की गेलेला आहे, म्हणजे जाण्याची क्रिया ही त्याची पूर्ण झालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हे जे मराठीतलं वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. मग आता पूर्ण वर्तमान काळामध्ये आपल्याला इंग्रजीत हे वाक्य तयार करायचं आहे. मग त्यासाठी आधी आपण याचं स्ट्रक्चर लिहून घेऊ. सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट, म्हणजेच काय? तर कर्ता. त्यानंतर आता पूर्ण काळामध्ये, वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरली जातात. हॅव किंवा हॅज, म्हणजे हॅव किंवा हॅज हे कर्त्यानुसार वापरले जातात. काही कर्त्यांपुढे आपण हॅव वापरतो आणि काही कर्त्यांपुढे आपण हॅज वापरतो. जसंच ही, शी, इट, त्याच्यापुढे आपण काय वापरतो? हॅज वापरतो. आय नंतर हॅव वापरतो. वी नंतर हॅव वापरतो. दे नंतर हॅव वापरतो अशा प्रकारे. त्यानंतर पूर्ण काळामध्ये, मग तो वर्तमान काळ असो, भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो, क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते. हे लक्षात ठेवायचं, सोपं आहे अगदी. हे लक्षात ठेवायचं, पूर्ण काळ आहे, तिघी काळांपैकी कोणताही, तर क्रियापदाचे कोणतं रूप वापरायचं? तिसरं रूप वापरायचं, म्हणजेच V3 फॉर्म. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच काय? कर्म घ्यायचं आहे. अशा प्रकारे म्हणजेच पूर्ण वर्तमान काळामध्ये या वाक्याची रचना येणार आहे. मग आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? तोसाठी आपण वापरत असतो ही. नंतर ही नंतर एकवचनी कर्ता, त्यासाठी आपण हॅज वापरतो. म्हणून इथे काय येणार आहे? ही हॅज. ही हॅज. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे की V3 फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप. मग आता गेलेला आहे, गेला म्हणजे जाणे. मग जाण्यासाठी आपण काय वापरतो? गो हा शब्द इंग्रजीत वापरतो. मग आता त्याचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे, म्हणजेच पहिलं रूप असते गो, त्यानंतर दुसरं रूप वेंट असतं, तिसरं रूप असते गॉन, GON, गॉन. ही हॅज गॉन, तो गेलेला आहे. कुठे गेलेला आहे? ऑब्जेक्ट काय आहे? कर्म काय आहे? मुंबईला. मुंबईला आहे म्हणून आपण घेणार आहोत टू मुंबई. बघा, ही हॅज गॉन टू मुंबई, तो मुंबईला गेलेला आहे अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तू पाणीपुरी खाल्लेली नाही का? बघा आता एखाद्या वेळेस आपण एखाद्याला विचारतो हा प्रश्न, तू पाणीपुरी खाल्लेली नाही का अजूनपर्यंत? मग बघा, हा जो प्रश्न आहे तो आधी कोणत्या काळातला आहे ते बघायचं. आता अर्थातच नाही हा शब्द आलेला आहे, म्हणजेच हा नकारार्थी प्रश्न आहे. म्हणजेच एक क्लिअर झालं की हे नकारार्थी प्रश्न आहे. त्यानंतर खाल्लेली नाही का, म्हणजे क्रिया पूर्ण झालेलं इथे दर्शवतं आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो पूर्ण वर्तमान काळातला आहे, पण नकारार्थी प्रश्न आहे. आता मग याची रचना कशी असते ते आपण सुरुवातीला बघू. त्याचप्रमाणे आता इथे हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे, कारण याचं उत्तर कसं येईल? हो मी खाल्लेली आहे, नाही मी खाल्लेली नाही, हो किंवा नाही असंच येणार आहे ना याचं उत्तर. मग अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न विचारला जातो, मग तो कोणत्याही प्रकारचा असो, कोणत्याही काळातला असो, तेव्हा आपण त्या काळातलं सहाय्यकारी क्रियापद घेतो.
मग आता हा पूर्ण काळ आहे. मग पूर्ण काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. मग आता या प्रश्नाची सुरुवातसुद्धा हॅवने होणार आहे, कारण इथे यू, तूसाठी यू वापरणार आहोत आपण. मग यू नंतर आपण काय वापरतो? ह्याव वापरतो. म्हणून या प्रश्नाची सुरुवात इथे ह्यावने होणार आहे. बघा, ह्यावने होणार आहे, पण हा नकारार्थी प्रश्न आहे ना, म्हणून मग आपण त्याचं करणार आहोत यावंट. किंवा तुम्ही हॅव नॉट असं सुद्धा घेऊ शकता. असं हॅवंट असं घ्यावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय? तर कर्ता. त्यानंतर पूर्ण काळ असल्यामुळे इथे सुद्धा आपल्याला V3 फॉर्म घ्यायचा आहे क्रियापदाचा. त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट. बघा, अशा प्रकारे याची रचना येणार आहे. आणि मग सर्वात शेवटी काय येणार आहे इथे? क्वेश्चन मार्क. बघा, हॅवंट, सब्जेक्ट, V3 आणि ऑब्जेक्ट. आता याचं आपण ट्रान्सलेशन करूया इंग्रजीमध्ये. सुरुवातीला तर आपण हॅवंटच घेणार आहोत. HAVENT, हॅवंट. त्यानंतर आपल्याला इथे सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट आहे तू, म्हणजेच इंग्रजीत आपण म्हणतो त्याला यू, हॅवंट यू. त्यानंतर आपल्याला V3 फॉर्म म्हणजेच काय? क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे आहे. मग क्रियापद कोणतं आहे? खाल्लेली, म्हणजेच मूळ क्रियापद खाणे असं आहे. मग त्यासाठी आपण काय वापरतो? ईट हा शब्द इंग्रजीत वापरत असतो. म्हणून मग आता आपण त्याचं तिसरं रूप घेणार आहोत, इटन. बघा, तुम्हाला जेव्हाही एखादं मराठी वाक्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करायचं असतं तेव्हा तुम्हाला क्रियापदाचे फॉर्म पण माहिती असणं गरजेचं आहे की V1 फॉर्म, V2 फॉर्म, V3, V4, V5 हे फॉर्मसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर V3 फॉर्म इथे ईटचा इटन आहे. आणि मग सर्वात शेवटी ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट काय आहे मग? हॅवंट यू इटन, तू खाल्लेली नाही का? काय खाल्लेली नाही का? तर पाणीपुरी. म्हणून आपण इथे शेवटी घेणार आहोत पाणीपुरी. बघा, शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. हॅवंट यू इटन पाणीपुरी, तू पाणीपुरी खाल्लेली नाही का? आता इथे पाणीपुरीऐवजी तुम्ही इथे दुसरा कोणताही खाण्याचा पदार्थ जरी टाकला तरी फक्त तुम्हाला बदल कुठे करावा लागेल? या ठिकाणी पाणीपुरीऐवजी तुम्हाला बदल करावा लागेल. अशा प्रकारे मग हे वाक्य स्ट्रक्चरनुसार इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे. आता हे बघा, इथे नेक्स्ट सेंटेन्स दिलेलं आहे, ती खूप छान गाते. बघा आता, मग आता हे सेंटेन्स कोणत्या प्रकारचं आहे? तर इथे शेवटचा शब्द जो आहे तो क्रियापदात काय दिलेला आहे? गाते. मी वरतीच तुम्हाला सांगितलं की क्रियापदाचा शेवटचा अक्षर आहे त, ता, ती, ते, तो. किंवा इथे एक सवय पण, नेहमीची सवय सांगितलेली आहे. त्यामुळे हे जे सेंटेन्स आहे ते सुद्धा कोणत्या काळातलं आहे? वर्तमान काळातलं आहे. मग आता याचं स्ट्रक्चर वर्तमान काळामध्ये कसं असते? आपण वरसुद्धा अशा प्रकारचं वाक्य पाहिलेलं आहे वर्तमान काळातलं. त्याप्रमाणेच त्याचीसुद्धा स्ट्रक्चर येणार आहे. सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते V1 फॉर्म. आता इथे V1 फॉर्म जेव्हा आपण घेतो तेव्हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता जर असेल तर ते जे क्रियापद आपण घेतो त्या क्रियापदाला यस किंवा ES हा प्रत्यय लावावा लागतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय? कर्म. अशा प्रकारे हे वाक्य इथे येणार आहे. मग आता सब्जेक्ट आहे ती. मग तीसाठी आपण काय वापरतो? शी हा शब्द वापरत असतो. बघा, आता इथे शी तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे. त्यामुळे जे क्रियापद असणार आहे त्या क्रियापदाला आपण यस किंवा ES हा प्रत्यय लावणार आहोत. मग आता इथे काय आहे? क्रियापद गाते, म्हणजे गाणं गाते. त्यासाठी आपण काय शब्द वापरत असतो? इंग्रजीमध्ये सिंग हा शब्द वापरत असतो. मग आपल्याला काय करावं लागणार आहे की हे जे क्रियापद आहे ते मूळ रूपात राहणारच आहे V1 स्वरूपात, पण त्याला आपण सिंग्स लावणार आहोत, यस लावणार आहोत. आता ते क्रियापद बघून एखाद्याला यस लागते किंवा एखाद्याला ES लागते ते बघून तुम्हाला इथे करायचं असते. शी सिंग्स, ती गाते. कसं गाते? ऑब्जेक्ट नाही आहे. खूप छान गाते. म्हणून त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत व्हेरी वेल. बघा, अशा प्रकारे. आता इथे ही जरी असतं तर ही सिंग्स व्हेरी वेल, शी सिंग्स व्हेरी वेल. किंवा आय असतं तर फक्त सिंग आलं असतं, आय सिंग व्हेरी वेल. अशा प्रकारे. पण तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे म्हणून इथे सिंगला यस प्रत्यय लावलेला आहे. अशा प्रकारे मग इथे हे लक्षात ठेवायचं की क्रियापदाला यस किंवा ES हा वर्तमान काळामध्ये केव्हा लावला जातो. आता लास्ट सेंटेन्स बघा, हा प्रश्न आहे. त्याला कसे कळले? बघा, एखादी गोष्ट एखाद्याला कळलेली असते आणि आपल्याला वाटते त्याला कळलेली नाही, मग आपण म्हणतो की त्याला कसं कळलं आहे?
मग आता हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला मला वाटते कळलं असेल की कोणत्या काळातलं आहे हे प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये त्याचे ट्रान्सलेशन लिहायचे आहे. ते ट्रान्सलेशन मी तुमचे तिथे चेक करणार आहे. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या काळातली मराठीतली आपली रोजच्या बोलण्यातील वाक्य घेतली, त्याचा काळ ओळखून आपण त्या काळानुसार इंग्रजीत त्याचे स्ट्रक्चर लिहिले आणि त्यानुसार मग आपण त्याचे ट्रान्सलेशन केले. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ जर संपूर्ण बघितला तर तुम्हाला मग कोणत्याही प्रकारचं मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये करायला अडचण येणार नाही. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. थँक्यू.